लुटलं क्विंटलानं आणि देतं किलोनं. ते हे कसं आहे, ते अशातला तो प्रकार आहे. म्हणजे मजुराला मजुरी भेटणार 300 आणि धान्य देणार 2 किलो. तर हे उलटं वाटत नाही का तुम्हाला? आम्हाला कांद्याचे भाव इथं पाडले, कांद्यावर निर्यात बंदी केली आणि कंटोलातून म्हणतात आता 2-2 किलो कांदे आम्ही तुम्हाला देतो. तर आम्ही आमच्या थोबाडीत मारून घ्यायची का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणजे कांदा विदेशात जाऊ द्यायचा नाही. आणि मोदी साहब म्हणतात ठीक ठीक है, अच्छे दिन आएंगे, अभी प्याज आपको भेज देंगे. अरे भैया, हमारा प्याज देश विदेश में जाने दो. मेक इन इंडिया और मेड इन इंडिया आपकी पॉलिसी है केंद्र सरकार की. जहाँ यहाँ पैदा होता है वो भेजना है. मग कांद्याला काय झालं पाठवाले न पाठवाले? सरळ गोष्ट आहे. पण मला वाटतंय याच्यानंतर कोणी जर मतदान करायला मागितलं तर कांद्यावाल्यांनी मतदान द्यायचं नाही, कांदा हाती द्यायचा. जे जे कांद्यासाठी भांडले नाही ते आम्ही भांडत आहोत, आम्हाला द्यायची गरज नाही आहे. कापसाचे भाव 6,000वर गेले, अजूनही कापूस खरेदी केंद्र सुरू केलं नाही. सुरू करायला पाहिजे. 6,366 रुपये हमी भाव आहे आणि कापूस 6,000च्या खाली चालला आहे. कुठं मग हमी भाव देऊन सुद्धा भाव भेटत नाही. यावर व्यवस्थित प्लॅनिंग आहे. पहिले धर्माचे झेंडे हाती दिले, आता जातीचे झेंडे हाती दिले.